महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट भोगावताना पाहायला मिळतंय। राज्यातील विविध तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। काही दिवसांमध्ये एप्रिल महिन्याला सुरुवात होईल। उन्हाचा तडाखा वाढण्याऐवजी अवकाळी पावसानं काही भागात हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असून याचा फटका शेतकरी वर्गाला आणि सामान्यांना देखील बसणार आहे। कोणत्या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे, पावसानं कोणत्या तालुक्याला झोडपलेला आहे हे देखील आपण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। दिवसभराच्या उकाड्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज खंडित करण्यात आली। दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत। ऐन उन्हाळ्यात दोडामार्ग तालुक्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे। तिलारी भेडशी गावात जोरदार पाऊस बरसत आहे। गेल्या तासाभरापासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे। जोरदार पावसानं लावलेल्या हजेरीमुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झालाय। सावंतवाडी कुडाळ तालुक्यातही जोरदार पाऊस बरसत आहे। अवकाळी पावसामुळे आंबा काजूच्या शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे। तसंच सातारा शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। काशीळ परिसरातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। उन्हानं हैराण झालेल्या सांगली आणि मिरजकरांना पावसामुळे गारवा मिळालाय। संध्याकाळी 5च्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली। वादळी वाऱ्याचा तडाखा सांगली आणि मिरज पूर्व भागाला बसलाय। पावसामुळे अनेक झाडाच्या फांद्या रस्त्यावर उन्मळून पडलेल्या आहेत। कराड शहरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या कराडकरांना दिलासा मिळालाय। अचानक आलेल्या पावसामुळे मंडईतील भाजी विक्रेत्यांची धावपळ पाहायला मिळाली। तसंच सोलापूरमध्ये देखील अवकाळी पाऊस झालेला आहे। या वादळी वाऱ्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला बसलाय। बार्शी तालुक्यातील माळेगाव शिवारात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बाग भुईसपाट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सुभाष घोडके या शेतकऱ्याची 1 हेक्टर द्राक्ष बाग आडवी झाली, त्यामुळे साधारण 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय। दरम्यान आता राज्यातील तुमच्या भागातील हवामानाची परिस्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।